प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास चला मित्र हो जगूया दिल खुला श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन स्तरावर सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी दरवर्षी भाषा संचालनालय मराठी भाषा विभागामार्फत 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात येतं. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेतील साहित्य संस्कृती आणि इतिहास भावी पिढीला कळावा यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यानिमित्तानं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तक परिचयाची मालिकेच्या आजच्या भागात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीवर काव्य समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे यांचं व्याख्यान ऐकणार आहोत. नमस्कार. भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीविषयी मी आज आपणाशी संवाद साधणार आहे. भालचंद्र नेमाडे हे भारतीय साहित्यातलं एक महत्त्वाचे नाव. कवी, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून त्यांची वेगळी अशा प्रकारची ओळख महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये आहे. कोसलाकार नेमाडे किंवा अर्धशतकाचा कादंबरीकार म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. वयाच्या 25शीत कोसलासारखी अति वेगळी आणि विलक्षण वेधक अशा प्रकारची कादंबरी नेमाडे यांनी लिहिली आणि मराठी कादंबरीला नवं वळण लावण्यामध्ये कोसलाचा फार महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर बिढार, हूल, जरीला आणि झूल या त्यांच्या चांगदेव चतुष्टयमधून महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ऱ्हासपर्वाचा एक मोठा चित्रफलक नेमाड्यांच्या चांगदेव चतुष्टयमधून आलेला होता. एक कवी म्हणून मेलडी आणि देखणीमधील नेमाडे यांची कविता फार महत्त्वाची आणि मराठी काव्यपरंपरेमध्ये तिचं स्थान फार मोलाच्या अशा स्वरूपाचं आहे. स्वतःच्या अस्तित्वाबरोबर मानवी अस्तित्वाचा आणि समूहाचा एक वेगळा संवेदन भावविश्वाचा नकाशा, करुणाभावाचं आणि अतिशय वेगळी शब्दकळा, शब्द आणि ध्वनींमधले नाद सांगणारी कविता नेमाडे यांनी लिहिली. त्याचबरोबर अतिशय मूलभूत स्वरूपाची स्वतंत्र धाटणीची समीक्षा नेमाडेने लिहिली. देशीयतेसारखा मराठीमध्ये विचार मांडला आणि आंतरराष्ट्रीय समीक्षेतील प्रमाणकं नसतात तर ती आपल्या परंपरेतून, भूमितत्वातून आपण स्वीकारला पाहिजे अशा प्रकारचा एक नवा विचार नेमाडे यांनी मांडला. त्यांच्या या साऱ्या सांस्कृतिक कामाचा मोठा प्रभाव मराठी साहित्यावरती दिसतो. नेमाडे यांच्या साहित्याच्या समजुतीमध्ये काही समज आणि गैरसमज आणि पूर्वग्रह आपल्याला आढळतात. वाचकांच्या किंवा सांस्कृतिक व्यवहारातल्या काही अडचणी, अडथळे किंवा वाचकांच्या अर्थनिर्णयामध्ये देखील या समजुतीचा मोठा सहभाग दिसतो. वाचकांच्या समजुतीला धक्का लावणारे आणि मराठीतल्या सांस्कृतिक विश्वाला नव्या दिशा देणारं वाङ्मय त्यांनी लिहिलं. मराठीतली बहुतांश कादंबरी ही घटनाप्रधान, वर्णनपर, सुबोध, सलग आणि व्यक्तिकेंद्रीय अशा स्वरूपाची आहे. म्हणून वाचकांच्या अर्थांचा अधिक विस्तार करणारी, त्याच्या वाचन कक्षेला नव्या इयत्ता प्राप्त करणारं कादंबरी विश्व नेमाडे यांनी लिहिलं. अशा भालचंद्र नेमाडे यांची जी ज्ञानपीठ पारितोषिकानं गौरविलेली कादंबरी ही हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही 2010 साली प्रकाशित झाली. ही न केवळ मराठी तर भारतीय उपखंडातील, भारतीय साहित्यातील एक लक्षणीय कादंबरी म्हणून या कादंबरीचा गौरव केला जातो. जवळपास 600 पृष्ठांच्या या कादंबरीमध्ये 6 भागांमधून एक वेगळ्या अशा स्वरूपाचं कथन, ज्या कथनाचा संस्कृती, समाज, इतिहास, राजकारण, समाजकारण, भाषा आणि प्रदेश, भूमी याचा एक वेगळा विलक्षण अशा प्रकारचा कथनपट भालचंद्र नेमाडे यांनी हिंदूमध्ये मांडलेला आहे. कुटुंब, वंशवृक्ष, प्रदेश, भूमी, स्त्रियांचं जीवन, स्वतःचा प्रवास, स्वातंत्र्यानंतरचा काही भाग, हॉस्टेलचं जीवन असेल, असा एक मोठा भूभाग आणि भूप्रदेश हिंदूमध्ये साक्षात झालेला दिसतो. जीवनाचं एक विशाल स्वरूपाचं महाभारत एका अर्थानं हिंदूमध्ये प्रकट झालेलं दिसतं. सिंधू संस्कृतीपासून ते 20व्या शतकातील घटनाघडामोडींचा एक विलक्षण नकाशा हिंदूमध्ये सामावलेला आहे. या कादंबरीचा नायक आहे तो खंडेराव.
तो पुरातत्व विषयात PhDचे संशोधन करतो आहे आणि मोहनजोदडो येथे एका उत्खननामध्ये संशोधन प्रकल्पामध्ये तो कार्यरत आहे. त्याचे मार्गदर्शक सांकळियाच्या मार्गदर्शनाखाली ते PhD करत आहेत. त्यांच्यामध्ये सुरुवातीलाच कादंबरीच्या आरंभीमध्ये एक महत्त्वाची चर्चा आहे. ती अशी आहे की त्यांचे मार्गदर्शक म्हणत असतात की प्रत्यक्ष पुरावे हे महत्त्वाचे आणि अंतिम स्वरूपाचे पुरावे होत आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे. या कादंबरीचा नायक खंडेरावमध्ये म्हणतो की जाणीवा, तर्क, कल्पना यांना देखील काही एक महत्त्व असतं की जे त्याचे मार्गदर्शक म्हणतात की शास्त्रीय पातळीवर या गोष्टींना काही आधार असत नाही. आणि खंडेराव सांगत असतो की दगड, विटा, माती, सांगाडे, वस्तू, कागद यांच्या पलीकडचं संशोधकांची जाणीव महत्त्वाची असते आणि तीच भूतकाळ जिवंत करू शकते, ती भूतकाळाला मूर्त करू शकते, भूतकाळाला साक्षात करू शकते. आणि म्हणून जाणीवांचा अनेकवचनी इतिहास, जाणीवांचे अनेक पदर बृहद अशा प्रकारच्या कादंबरीमधून मांडण्याचा प्रयत्न नेमाडे यांनी केलेला आहे. या प्रश्नानं ही कादंबरी सुरू होते आणि वेगवेगळ्या प्रकारचा स्थळावकाश, काळ, प्रदेशांचं चित्र, अनेक कथा उपकथानकांची गुंफण, सिंधू संस्कृती, आर्यांचे आगमन, आर्य आणि अनार्य यांच्यातले परस्पर संबंध, त्यातले टकराव आणि संघर्ष, इंग्रजी राजवट आणि भारत फाळणी आणि त्यानंतरचा काळ, असा एक मोठा विशाल आणि विस्तृत समाजावकाश या कादंबरीमध्ये आहे. आणि ही कादंबरी अतिशय बहुपेडी, बहुरंगी आणि बहुविन स्वरूपाची कादंबरी आहे. इतके धागे अनंत स्वरूपाचे कादंबरीमध्ये नेमाडे यांनी मांडलेले आहेत. काही समाजावकाशाचं किंवा कृषी संस्कृतीचं अतिशय वेगळ्या अशा स्वरूपाचं चित्र कादंबरीमध्ये आहे. त्याचा इतका पसारा आणि त्याची रेंज देखील फार मोठी आहे. शेती संस्कृती, त्याचबरोबर शेती आणि आधुनिकता, शेती आणि नागरी जीवन, शहर आणि खेडे, औद्योगिकरण आणि खेडेगाव यांच्यातले ताणतणाव, परस्पर संबंध आणि टकराव आणि या दोन संस्कृतीतल्या वाटचालीचा, स्थित्यंतराचा मोठा एक चित्रपट या कादंबरीमध्ये आहे. शेतीची हालाकीची आणि शेतीमधली दुरावस्था याचा, आणि नगर आणि गाव आणि नगरं ही कशा प्रकारची नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेली आहेत आणि ती कायम उपऱ्या स्वरूपाची कशा प्रकारच्या आहेत. आणि या दोन संस्कृतीतला विसंवाद आणि विरोधाभास देखील या कादंबरीमध्ये आलेला दिसतो. एक प्रकारचा बहुजनांचा एक मोठा विशाल सांस्कृतिक पट या कादंबरीमध्ये आहे. आत्ममग्न आणि नागरी संस्कृती आणि स्वायत्त कृषी संस्कृती ही परावलंबी कशी होत गेली, त्याचबरोबर वैदिक आणि अवैदिक यातले टकराव आणि त्यातल्या भल्याबुरा अंतर्विरोधासह हे चित्र आलेले दिसते. नेमाडे केवळ परंपरेचं गौरव गात नाही, तर परंपरेतल्या अनेक वाईट गोष्टींचं देखील चिकित्सेच्या अंगानं चित्र या कादंबरीमध्ये येतं. महाराष्ट्राची संस्कृती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, त्याचं एक साधारण उदाहरण की नेमाड्यांचे जे नायक जे आहेत त्यांची नावं जरी पाहिली, पांडुरंग, चांगदेव, नामदेव आणि खंडेराव, या कादंबऱ्यांच्यामध्ये देखील आपल्याला बहुजन संस्कृतीच्या काही हस्तक्षेपाचा किंवा भाग मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. आमची सिंधू संस्कृती लयाला गेल्यापासून या उपखंडात आणि जगात अन्यत्र सुद्धा भाषा सार्वभौम होत गेली. मंत्र म्हटल्याशिवाय तुमचा जन्म झाला नाही हेही सिद्ध होत नाही, की विवाह ही सामाजिक संस्था नाही आणि अंत्यकर्माचे मंत्र पुटपुटले गेले नाहीत, तर तुम्ही भूतकेत होणार असता. भाषेची ही सर्व सत्ता किंवा संस्कृती विनाशक राजकारण हे श्रमसंस्कृतीच्या विरोधामध्ये कायम असलेलं आपल्याला दिसतं. या श्रमसंस्कृतीच्या मोठा एक विस्तीर्ण अशा प्रकारचा पट या कादंबरीमध्ये आहे. हिंदू या कादंबरीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यातलं स्त्रियांचं जीवन, त्यातली इतकी विविधता आणि थक्क वाटावं अशा प्रकारचं हे जग आहे. या कादंबरीमध्ये नायकाच्या आई असेल, आजी असेल, मावशा, आत्या, बहिणी, मुकी काकी, मावशींच्या मुली, आत्याच्या मुली, वहिनी, कष्टकरी स्त्रिया, देशमुखांच्या वाड्यावरल्या स्त्रिया, या स्त्रियांचं अतिशय विपुल आणि वैविध्यपूर्ण चित्र आहे. या स्त्रियांचं कष्ट, त्यांचं दुःख, त्यांचं शोषण आणि त्यांच्या सामर्थ्याचं देखील या नरनारी तत्वाच्या किंवा नारी तत्वाच्या असंख्य गोष्टी या कादंबरीमध्ये आहे. नेमाड्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्यांचा सहानुभव, करुणाभाव लक्षात येण्यासाठी या कादंबरीतलं अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारचं स्त्रियांचं चित्र अतिशय वेधक आलेलं दिसतं. सगळ्या चिमण्या पितृसत्ताकात उडून जातात, राहत होतो एकटा कावळेदादा खंडेराव, सबंध प्रॉपर्टीचा एकमेव मालक. अशा स्त्रीचित्रणाला अनेक पैलू, अनेक पदर, अनेक पदरी अशा प्रकारचे पदर नेमाड्यांच्या हिंदू कादंबऱ्याला आहेत. नेमाडे यांच्या कादंबरीचा आणखी एक महत्त्वाचा वेगळेपणा, ही चिंतनशील कादंबरी आहे. संस्कृतीचं, इतिहासाचं वेगळं चित्र दाखवणारी कादंबरी आहे. भाषेचं विलोभनीय अशा प्रकारचं वैशिष्ट्य आणि वैभव या कादंबरीमध्ये आहे. हे कथन, खंडेरावाचं कथन विलक्षण बहुपदरी, बहुस्वरीय या स्वरूपाचं आहे. भाषेचा इतका विविधरंगी चमचमता नकाशा या कादंबरीमध्ये आहे आणि मराठीमध्ये भारतीय पातळीवरती भाषेवरती काम करणाऱ्या
लेखकांच्यापैकी नेमाडे एक फार महत्त्वाचे लेखक आहेत. इतक्या भाषेच्या सौंदर्य निर्माणक शक्यता आणि इतकं दक्ष आणि जागरूक भान असणाऱ्या अपवादभूत कादंबरींपैकी नेमाडे होत. अनेक मौखिक परंपरेतल्या लयी, नाद, शब्द, ध्वनी, शब्द यातल्या अंतसंबंध, गद्य इतका विलक्षण अशा स्वरूपाचा भाषेचा नकाशा या कादंबरीमध्ये आहे. एक त्याचं साधं उदाहरण की त्यांच्या कादंबऱ्यांची ही भाषेचं वैभव पाहण्यासाठी की उदाहरणार्थ अनेक सहस्र पौर्णिमा पाखरणारा तेव्हाचा हाच तो चंद्र, सिंधू काठाच्या 600 एकर जमिनीवर बसलेल्या या अफाट महानगरीचे लांब, रुंद, आडवे, उभे, नीट म्हणजे एक बोटभरही अतिक्रमण न केलेले रस्ते, इतिहासपूर्व काळातल्या गूढ चांदण्यांच्या छायाप्रकाशात बुद्धिबळाच्या पटासारखे दिसत आहेत. हे असं चव्हाट्यामागून चव्हाटे ओलांडत बंद निर्मनुष्य सामसूम वाडे ओलांडत आपण किती शतकं चालायचं. विश्वातल्या अनंत सहस्रकांच्या धावत्या बिंदूमधल्या नेमक्या अवकाशाला आपण आपल्या मेंदूत पकडून ठेवला आहे. नेमाड्यांच्या कादंबरीला हिंदू संस्कृतीचा जो संदर्भ आहे हा केवळ धर्मवाचक अशा स्वरूपाचा शब्द नाही. भारत उपखंडामध्ये नांदणाऱ्या अनेक समूहांचं, त्यातल्या विविधतेचं, त्यातल्या वैविध्यतेचं, स्वीकारशीलतेचं, बहुढंगीपणाचं, माणसांचं, प्रदेशांचं, रूढी परंपरांचं, चालीरीतीचं चित्रण आहे. आणि म्हणून हा धर्मवाचक अशा स्वरूपाचा शब्द नाही, तो लोकव्यवहाराचा आणि बहुविधतेचा द्योतक आहे. आणि अडगळ ही रूढी परंपरेतून, श्रद्धेतून, चालीरीतीतून, नातेसंबंधातून, कुटुंबातून निर्माण झालेली आहे. संस्कृतीचा हा सगळा पसारा चांगल्या वाईट गोष्टींची अडगळच माणसाचं आयुष्य समृद्ध करते. या अडगळ समृद्धीचं कथन करणारी ही मराठीतली फार वैशिष्ट्य स्वरूपाची कादंबरी आहे. चिंतनाचा, विचारांचा एक विशाल अशा प्रकारचं पट कादंबरीमध्ये आहे. केवळ मृत्यूविषयीचं 70-80 पृष्ठांचं इतकं प्रदीर्घ स्वरूपाचं चिंतन कादंबरीमध्ये आहे. मरणाविषयीचं भारतीय परंपरेतलं कथनामध्ये चिंतनाचा इतका बहुल अशा प्रकारचा पट नेमाडे यांच्या कादंबरीमध्ये आहे. आणि म्हणून ही एका अर्थानं संस्कृतीच्या इतक्या विशाल बहुस्वराचं कथन करणारी मराठीतली एकमेव वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची कादंबरी आहे. ती महाकाव्याच्या दर्जाची आहे. 2-3 हजार वर्षांच्या सांस्कृतिक स्थित्यंतराचा वेध, वेगळ्या घटना, कल्पनांमधून, प्रसंगांमधून, व्यक्तींमधून असंख्य अशा प्रकारचा इतका प्रदीर्घ स्वरूपाचा कालपट असंख्य व्यक्ती, प्रदेश आणि घटना प्रसंगातून त्यांनी मांडलेला आहे. आणि हिंदुस्थानातली समाज इतिहास काळात कसा पालटत गेला त्याची वेगवेगळ्या प्रकारची रूपं या कादंबरीमध्ये मांडत आलेली आपल्याला दिसतात. या कादंबरीचा गौरव करत असताना ज्ञानपीठ पुरस्काराने जो गौरवपत्रात त्याचा उल्लेख केला की देशी अस्मितांचं संवर्धन आणि मुख्य म्हणजे ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या एका विशाल प्रदेशातील भारत शोधाचं एक आख्यान नेमाडे यांनी हिंदूमधून मांडलेलं आहे. आणि म्हणून भारतीय परंपरेमध्ये अशा प्रकारच्या समाज इतिहासाचं एक बृहत प्रदीर्घ अशा स्वरूपाचं कथन असणारी, महाराष्ट्र जीवनाचं महाभारत सांगणारी, कुटुंब, गाव, शहरं, धर्म, जीवनरीत, भाषा या अर्थानं देखील वेगळ्या अशा स्वरूपाचा आविष्कार करणारी ही महत्त्वाची कादंबरी आहे. आधुनिक भारतीय कादंबरी परंपरेतली हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही एक फार महत्त्वाची मौलिक अशा स्वरूपाची कादंबरी आहे. संस्कृतीचा हा एक मौलिक अशा प्रकारचा हा ठेवा आहे. त्यामुळं भारतीय परंपरेतली ही ऐतिहासिक आणि मोलाची ठरावी अशा प्रकारचे एक बृहद आणि मोलाची अशा प्रकारची साहित्य कृती ठरते. वाचकांचं त्या समाज परंपरेचं भान उजळविणारी आणि त्याच्या जीवनभानाला अनेक कक्षा प्राप्त करून देणारी ही मराठीतली एक महत्त्वाची साहित्य कृती आहे. श्रोते हो, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दिलखुलास या कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तक परिचयाची मालिकेच्या आजच्या भागात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीवर काव्यसमीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे यांचे विचार आज आपण दिलखुलास या कार्यक्रमातून जाणून घेतलेत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार. प्रश्न विचारू, उत्तरे मिळवू, सजग होऊनी पुढे हो पडू. प्रश्न विचारू, उत्तरे मिळवू, सजग होऊनी पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास.